देवीयं देवगणैरुपास्य चरणां कारुण्यरत्नाकरां लीलाविग्रहणीं विराजितभुजां सच्चन्द्रहासादिभिर्भक्तानन्दविधायिनीं प्रभुदितां नित्योत्सवां रेणुकाम् जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि गोपाल कृष्ण भगवान की सच्चिदानंद भगवान की जय राधा प्रभु त्र्यंबकेश्वर भगवान की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु निवृत्तिनाथ महाराज ओम नमः पार्वती पतये हर 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 महादेव हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण भगवान की इंदीवरेन्द्र मणिसुंदरमिंदिरेशम् मन्दीकृतेन्द्र दिव्यवृन्दमनन्तवीर्यम् मन्दस्मितप्रसरनन्दितलोकवृन्दम् वन्दे दिनेन्द्रकुलनन्दनरामचन्द्रम् आपदामपहर्तारम् दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामम् भूयो भूयो नमाम्यहम् दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् राजा विराज प्रभु रामचन्द्र भगवान् की मनोजवं मारुततुल्य
व्यभेदम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अतुलितवनधामं हेमशैलाभदेहं दनुजमनुदृशानं ज्ञानिनां मकरगण्यं सकलगुणनिधानं वानराणाम् अधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभाकथा। सगळ्यांनी म्हणायचं ओम हरये नमः। ओम हरये नमः। ओम हरये नमः। आजचा कथा प्रसंग आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार देवतांचा विचार करत असताना, देवता प्रकरणात देवांचा विचार करत असताना असं सांगितलं की वेद काळामध्ये 11 प्रकारचे रुद्र होते। रुद्र म्हणजे शंकरांचा अवतार किती होते? 11। 12 प्रकारचे सूर्य होते, द्वादशादित्य, आणि 8 प्रकारचे वसु होते। वसुधारा बघितलं ना तुम्ही बद्रीनाथला, ते 8 होते, 8 वसु। 11 रुद्र, 12 सूर्य, 11 अधिक 12 किती झाले? 23। 8 प्रकारचे वसु, 23 अधिक 8 21। विश्वदेव, विश्व आणि देव 2 जण झाले, 31 अधिक 2 किती? या 33 देवतांना धर्मशास्त्रामध्ये ईश्वर अशी संज्ञा आहे। आणि अधिक महिन्यात या 33 देवांचं फार महत्व आहे। किती? हे फार इकडे तिकडे जात नाही। हा अधिक महिना याला म्हणतात पुरुषोत्तम मास। काय म्हणतात? दर महिन्याला काही तिथींचा क्षय होतो, काही तिथी वृद्धी पावतात, काही तिथी वाढतात, काही तिथी कमी होतात। 36 महिने झाले की त्या तिथींचं मुद्दाम इंग्लिश शब्द कॅल्क्युलेशन होतं, आणि जे दिवस कमी पडतात ते या अधिक महिन्यात भरून काढले जातात। हा अधिक महिना सूर्याच्या ग्रहगोचर पद्धतीनुसार मोजला गेलेला, कॅल्क्युलेशन केलेला हा अधिक महिना। प्रत्येक महिन्याला देवता आहे। उदाहरणार्थ श्रावण महिन्याची देवता शिवशंकर आहे की नाही? तसं अधिक महिन्याची देवता पूर्ण पुरुषोत्तम नारायण आहे। हा 33वा महिना पूर्ण पुरुषोत्तम नारायणाचा। या महिन्यात जे काही करा त्याचं फळ 33 पट मिळतं। किती पट? तुम्ही जप केला 1 माळ, मोजल्या किती जातील? 33। शरयू नदीत स्नान केलं 1 वेळा, मोजलं किती जाईल? प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं किती वेळा? एकदा, मोजलं किती वेळा केलं? 1 वेळा नामाची कथा ऐकली, किती वेळा ऐकली? फक्त या महिन्यात 30 वेळा। असा हा पुण्यकारक असलेला, केवळ पुण्य करण्यासाठीच निर्माण झालेला अधिक मास, पुरुषोत्तम मास, अत्यंत श्रेष्ठ मास। असं आहे की भगवंतांची कृपा कुठून तरी होत असते।
ती इथूनच होईल असं काही सांगता येईल. तिला कृपा करण्यासाठी कुठेतरी जागा लागत असते. तुम्ही आम्ही सामान्य जीव आपल्यावरती कृपा केली या रेल्वे ग्रुपने, तुम्ही कृपा केली. आणि अधिक मासामध्ये तीर्थक्षेत्राचं चयन फार श्रेष्ठ केलं. तीर्थक्षेत्र फार सुंदर निवडतं. 7 मोक्षपुरींपैकी पहिली मोक्षपुरी अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरीद्वारावती चैव सप्तैका मोक्षदायिका. 7 मोक्षपुरींपैकी पहिली मोक्षपुरी अयोध्या. अयोध्या ज्या भूमीमध्ये कधी युद्ध झालेलं नाही अशी भूमी अयोध्या, जिथे प्रभू रामचंद्रांनी कान उघडे ठेवून ऐका 11,500 वर्ष राज्य केलं. किती? प्रभू रामचंद्रांना 14 वर्ष वनवास झाला. आपल्याला वाटतं अरे बाप रे, पण आपण डोळ्यासमोर आपले 100 वर्ष ठेवतो. 11,500 वर्ष द्वापर युगात मनुष्याचं आयुष्य हे 10,000 वर्षांचं. त्रेतायुग, द्वापरमध्ये त्रेतायुग. त्या काळात प्रभू रामचंद्रांनी 11,000 वर्ष ज्या भूमीवरती राज्य केलं. रामायण कथेची उत्पत्ती उगमस्थान अयोध्या. रामकथा प्रगट कुठे झाली? अयोध्येला. महर्षी वेदव्यासांनी भागवत बद्रीनाथला लिहिलं. कुठे लिहिलं? पण ते भागवताचा ग्रंथ लिहिल्यानंतर तो शुकमुनींना दिला आणि शुकमुनींनी तो ग्रंथ मनात ठेवला. पण शुकताप तीर्थक्षेत्री परीक्षित राजासाठी तो मनातला ग्रंथ मुखात बाहेर पडला. भागवताचं खरं जन्मस्थान कुठं आहे? तर ग्रंथ म्हणून बद्रीनाथ आणि कथेचं प्रगट स्थान म्हणून शुकता. तसं लखनौला येताना कानपूर नावाचं शहर आहे, माहिती तुम्हाला? त्या कानपूर जवळ इतिहासातली प्रसिद्ध लढाई झाली, कालपीची लढाई. माहितीये का? तिला प्लासीची लढाई पण म्हणतात. तिथून जवळ ब्रह्मावर्त नावाचं ठिकाण आहे. कुठलं ठिकाण? ब्रह्मावर्त. तिथे महर्षी वाल्मिकी ऋषींचा आजही आश्रम आहे. वाल्मिकींनी त्या आश्रमामध्ये तपसा नदीच्या तीरावरती वाल्मिकी रामायण लिहिलं. दिलं कोणाला? कुशलवांना. आणि कुशलवांनी ही रामकथा अयोध्येत श्री रामचंद्रांना सांगितली. म्हणजे रामायणाचं कथा म्हणून प्रकटीकरण कुठे झालंय? अयोध्येमध्ये. आणि वैशिष्ट्य आहे की ही रामकथा साक्षात श्री रामचंद्रांनी स्वये श्री राम प्रभू ऐकती. स्वये श्री राम, स्वतः श्री राम रामाची कथा आहे. कुशलव रामायण गाती. या रामायणाचं जन्मस्थान हे कुठले? साक्षात श्री अयोध्या. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये कुठल्याही नदीला गंगा म्हणतात. काय म्हणतात? कुठलीही नदी असो, कोणाचं स्वरूप म्हणतात? गंगा. कारण गंगेचं महात्म्य श्रेष्ठ आहे. गंगा गंगे यो ब्रूया योजनानां शतैरपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णुलोकं सगच्छति. नुसतं गंगा 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 असं म्हटलं तरी मनुष्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि अंती दुर्लभ असा वैकुंठ प्राप्त होतो. मग त्या गंगेला हजारो नद्या येऊन मिळतात.
उपनद्या म्हणून हजारो मिळतात. गंगेला नदी येऊन मिळाली की गंगेला आनंद होतो. काय सांगितलं? गंगेला नदी येऊन मिळाली की काय होतो? आनंद होतो. पण ज्या क्षणी गंगेला शरयू येऊन मिळते, कोणी येऊन मिळते? इतर नद्या मिळाल्यावरती आनंद होतो. शरयू नदी मिळाल्यानंतर गंगेला परमानंद होतो. काय होतो? साधा आनंद नाही. आनंदाना आनंदम इति परमानंदम, आनंदाचा आनंद. कारण का? गंगा नदीला शरयूचं जल स्पर्श करतं त्यावेळेस स्वतः गंगा नदी. आता शरयूवर तुम्ही गेले की सर्वप्रथम शरयूला काय करा? नमस्कार करा, अभिवादन करा, थोडंसं पाणी डोक्यावर घ्या, अंगावर शिंपडा, मग अंघोळ करा. गंगा नदी सुद्धा शरयूचं पाणी डोक्यावर घे. गंगा नदी सुद्धा शरयूला नमस्कार करते. असं लिहिलं नाही कुठे, पण अर्थ तोच आहे. गंगा नदी सुद्धा शरयू नदी तिच्या येऊन मिळत असताना गंगा शरयू स्नान करते. कोण स्नान करतं? उपमा थोडा जोरात काढलेला दिसतोय. गोपाल कृष्ण भगवान. कारण या शरयू नदीमध्ये प्रभू रामचंद्रांनी अवतार समाप्ती केली होती. या शरयू नदीमध्ये जलपुरुष असलेला राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांनी सगळ्या अयोध्या वासियांसमवेत जलसमाधी घेतली. प्रभू रामचंद्र ज्या पाण्यामध्ये आपला देह विग्रह सोडतात त्या शरयू नदीला गंगा नदी डोक्यावर स्थान देते. असं हे परम पवित्र असलेलं अयोध्या क्षेत्र, ज्या अयोध्या क्षेत्रामध्ये साक्षात मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. स्मृतृगामी असलेले श्री हनुमंत ज्या वेळेस भक्त काम म्हणजे भक्तांचं काम करून करून थकतात. एकतर हनुमंत थकतच नाही. हात में लड्डू मुख में पान 12 वर्षे जय श्री हनुमान. 12 वर्षाचा मुलगा थकत नाही. पण कधी कधी त्या हनुमंतांना विश्रांती घ्यावीशी वाटते. त्यावेळेस श्री हनुमंत साक्षात अयोध्या नगरीमध्ये प्रभू रामचंद्रांच्या कुशीत विसावण्यासाठी हनुमानगडी इथे जातात. त्या हनुमानगडी तीर्थक्षेत्रावरती येतात आणि प्रत्यक्ष विश्रांती घेतात. अयोध्या नगरी हनुमंतांचं विश्राम स्थान आहे. विचार करा, हनुमंतांचं विश्राम स्थान अयोध्या असेल तर आपलं सुद्धा विश्राम स्थान कुठलं आहे? अयोध्या. अशा या परम पवित्र अयोध्या तीर्थक्षेत्री 7 दिवस आपल्याला वाल्मिकी रामायणाची चर्चा करायची. यद्यपि वाल्मिकी रामायण हे 9 दिवसांचं असतं. किती दिवसांचं? पण मी कथेची योजना अशी बनवली आहे की बरोबर 7व्या दिवशी वाल्मिकी रामायण कथा संपेल. काळजी करू नका. तुम्हाला असं वाल्मिकी रामायण सांगेल की तुम्ही सुद्धा असं रामायण आजपर्यंत ऐकलं नसेल. फक्त शांत चित्ताने भगवंतांना सतत आठवण, भगवंतांचं स्मरण करत करत अयोध्या क्षेत्रामध्ये श्री रामचंद्रांची कथा तुम्ही श्रवण करा. सियावर रामचंद्र भगवान यत्र यत्र रघुनाथ कीर्तनं तत्र तत्र कृतमस्तकाञ्जलिं बाष्पवारि
मारुतिं नमतराक्षसांतकम्. त्या श्री सीता रामचंद्राला हनुमंताला शरयू नदीला नमस्कार करतो आणि श्री वाल्मिकी रामायणाला प्रारंभ करतो. प्रसंग असा घडला, दक्ष प्रजापतीच्या कुळामध्ये. दक्ष प्रजापती माहिती आहे ना, कमीत कमी मांडवला गुरु तरी नका. मांडवला तुला माहिती आहे का नाही माहिती? दक्ष प्रजापती, त्या दक्ष प्रजापतीच्या कुळामध्ये शिवशंकरांच्या आशीर्वादाने प्रचेतस नावाचे पुत्र झाले. अत्यंत श्रेष्ठ धर्माभिमानी नारायणाचे भक्त असे ते प्रचेतस. चांगल्या कुळात जन्माला आलेले सुकृतोद्भव, जन्मापासून तपोनिष्ठता त्यांच्या अंगी होती. पण एक दिवशीचा प्रसंग, त्या प्रचेतसांच्या घरी चोरी करण्यासाठी काही दरोडेखोर आले. परंतु हे प्रचेतस संत होते, यांच्या घरात काय सापडणार? आम्ही सदैव सुडके जवळ येता चोरणारे. त्यांच्याकडे काही सापडलं नाही. त्यांच्या घरात होत्या तुळशीच्या माळा, अष्टगंध, फुलं, पळी, पेरा, तामण, देवांच्या मूर्ती, गंध, अक्षर, गाय, गाईचं वासरू, दर्भ, दिवा. चोरांनी काय करायचं? मग त्या चोरांनी विचार केला की यांच्या घरात रिकाम्या हाताने जायचं आणि या लौकिक वस्तू तर आपल्याला नको. म्हणून त्यांनी प्रचेतसांना 51 पुत्र होते, त्याच्यातल्या एका लहान मुलाला चोरलं, पळवून नेलं. आता दरोडेखोरांच्या संगतीतच तो राहिला, वाढला, मोठा झाला. त्याचं नाव रत्नाकर, ज्याला तुम्ही वाद्या गोडी म्हणता. काय म्हणता? पूर्वाश्रमी हा अत्यंत श्रेष्ठ घरात जन्माला आला, पण संगतीचा परिणाम बघा. दरोडेखोरांच्या संगतीत झाला परिणाम. काया वाचा मन तमोगुणी झालं. लहानपणापासून याला 3च शब्द माहिती आहेत: हाणा, मारा, झोडा. काळ कोणासाठी थांबत नाही. मला या जगात भगवंत सांगतात की माझं उपकार हे सगळ्यात बलिष्ठ आहे. कालो बलिष्ठ. या जगात सगळ्यात बलवान कोण? काळ. या जगात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काळाच्या पोटामध्ये आहे. म्हणून शास्त्र सांगतं, काळाला नमून राहा, काळासमोर मान झुकवू नका. हा रत्नाकर दस्यू काळाच्या ओघामध्ये आपला पूर्वाश्रमीचा काळ विसरून गेला आणि आता संसारी झाला. ईश्वरी कृपेने ज्या दरोडेखोराने पळवून आणलंय तो आणि त्याची बायको यांना आई बाबा म्हणतो. त्यांनी याचा विवाह लावून दिला. याला 4 संतती झाली आहे, 3 पुत्र 1 कन्या. आणि याने दरोडेखोरी करण्यासाठी चोरांची सेना सुद्धा बनवलेली आहे. हा काय करायचा तर सकाळी वन प्रदेशात जायचा, घनदाट अरण्यामध्ये वृक्षांवरती लपून बसायचा. आजूबाजूला आपले सैनिक घेऊन बसायचा आणि कोणी वाटसरू आला की त्याला लुटायचा. त्याचा लुटण्याचा धंदा जोरात होता. त्याने आजपर्यंत किती माणसं लुटलंय तर असं म्हणतात की एका माणसाला लुटलं की तो एक दगड रांजणात टाकायचा आणि असे 7 रांजण भरलेले. वेद प्रसंगाला कोणी प्रतिकार केला तर हा त्यांना जीवानिशी मारायचा. लहान मुलगा, स्त्री, पुरुष असा काही भेदभाव त्याच्याकडे नव्हता.
त्याला मानणं सोपं वाटत. पण लक्षात ठेवा, माझं वाक्य काळजीपूर्वक ऐका. भगवंत प्रत्येक जीवाला एक वेळा सुधारण्याची संधी देतात. प्रत्येकाला देतात. ती 10 वेळा येते असं मी म्हणणार नाही. किती वेळा येते? एक. ती संधी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे आणि आयुष्याचं परमकल्याण केलं पाहिजे. ती कधी कुठल्या रूपाने कोणाच्या स्वरूपात येईल सांगता येत नाही. त्या रत्नाकराच्या नशिबात ती संधी आली. एक दिवस तो झाडावरती बसलेला असताना, आता ही कथा फार काळजीपूर्वक ऐका. 3 टप्प्यात कथा. किती टप्प्यात? 3 टप्प्यात. झाडावर बसलेला असताना लांबून त्याला देवर्षी नारदांचं दर्शन झालं. कोण आहे तो देवर्षी नारद? ते तुमच्या आमच्या सारखे देहयष्टी धारण करणारे पुरुष नाही. हे साक्षात भगवत अंश आहेत. आणि त्यांचं वर्णन शास्त्रामध्ये केलंय. अहो नारद धन्योसी विरक्तानां शिरोमणी सदा श्री कृष्णदासानां अग्रणी योग भास्करा. हे नारद धन्य आहे. कारण का? भगवान श्री कृष्णांचे पहिले भक्त म्हणून त्यांना मान्यता मिळालेली आहे. आणि ते साक्षात योग भास्कर आहे. आणि त्यांच्याप्रती नारायणाने कृपा काय केली माहिती का? नारायणाने प्रसन्न होऊन या देवर्षी नारदांना एक वीणा दिली आहे. त्या वीणेचं नाव आहे देवदत्त. काय नाव आहे? नारदांच्या वीणेचं नाव देवदत्त. ती वीणा कशी आहे? देवदत्ता इमां वीणा स्वर ब्रह्म विभूषिता मूर्छयित्वा हरिकथा गायमानश्चराम्यहम्. स्वर ब्रह्मांना प्रकट करणारी ती वीणा. या जगात सर्वोत्कृष्ट वाद्य कुठलं? तर ती वीणा. मोठे मोठे गायक केले, लता मंगेशकर, पंडित भीमसेन जोशी वगैरे वगैरे वगैरे. हे ज्या वेळेस पहाटे 5 वाजता उठून रियाज करतात, त्यावेळेस ते तबला पेटी घेत नाही. रियाज हा कशावर केला जातो? वीणेवर. कारण वीणा काय आहे? तर म्हणे ब्रह्मवाद्य. साक्षात सरस्वतीच्या दिव्य शरीरातून प्रगट झालेली ती वीणा. आणि अशीच वीणा ब्रह्मदेवाने देवर्षी नारदांना दिली. आणि देवर्षी नारद जंगलातनं नारायण 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 म्हणत येत होते. आमच्या त्या रत्नाकराने लांबून येणाऱ्या देवर्षी नारदांना बघितलं. त्याला फार आनंद झाला. तो मनाशी म्हणतोय, अरे साधू धनिका हा अत्यंत धनिक दिसतोय, गोरा कोटा दिसतोय. याची देहयष्टी बघा, किती प्रसन्न बदनाने हा तीर्थयात्रा करतोय. आणि हा थोडासा मुद्दा तुम्हाला समजावा याच्यासाठी मॉडर्न दिसतोय. कारण लोक धन पिशवीत ठेवतात, पेटीत ठेवतात, खिशात ठेवतात, वस्त्रात ठेवतात. पण याने पैसे लपवण्यासाठी मशीन तयार करून घेतले. त्याचं नाव काय? वीणा. आणि त्याला खाली केवढा मोठा गोल आहे. किती धन साठलं असेल, वर टाकायचं, खाली साठता, वरून टाकायचं, खालून साठतं. याच्या अंगावरचं वस्त्र किती सुंदर आहे, अंगावरचं उत्तरीय किती सुंदर आहे. गळ्यातली पुष्पमाळा अजून कोमजलेली नाही, ताजी ताजी आहे. याचा अर्थ हा कुठून तरी आता पूजा स्वीकारून आलेला आहे. इथे त्याला अधिक महिन्याचं कोणीतरी सोनं होणार चांदी दिलेले दिसतात.
आपण आयुष्यावर जेवढी कमाई केली नाही, हा सुंदर वाक्य आहे. तो रत्नाकर म्हणतो आपण आयुष्यभर जेवढी कमाई केली नाही तेवढी आज खरंच एका दिवसात मिळण्याची संधी प्राप्त झाली. आणि त्याचं वाक्य ते पुढे खरंही ठरलं, पण वेगळ्या अर्थाने. तो सावध झाला, आपल्या सैनिकांना सावध करता झाला. आणि जसे देवर्षी नारद येतात, त्या देवर्षी नारदांची प्रसन्न शरीर यष्टी बघितली, आभा प्रभा आणि प्रतिभा बघितली. त्यांना असं वाटलं की हा अत्यंत श्रीमंत मनुष्य आहे. हा माझ्या मनात आलेला विचार एकदम सत्य आहे. म्हणून देवर्षी नारद टप्प्यात येतात क्षणी या रत्नाकराने आपल्या सेवकांसमवेत झाडावरून उडी मारली. गोपाल कृष्ण भगवान देवर्षी नारदांसमोर उभा राहिला. आता सर्वप्रथम देवर्षी नारदांना तो दरडावून विचारू लागला, तुझ्याजवळ काय मुकट आहे, मला काढू दे. तुझ्याकडे असलेलं धन, तुझ्याकडे असलेलं कनक सुवर्ण, तुझ्याकडे असलेलं रजत, तुझ्याकडे पैसे साठवण्याची वेगळ्या प्रकारची पिशवी, हे सगळं माझ्याकडे बिनधोपान आणून दे, अन्यथा जीवाला गमावशी. असं म्हणून त्याने धारदार शस्त्र हातात घेतले. पण आश्चर्याचा धक्का बसला त्या रत्नाकराला. का तर रत्नाकर काही काल परवापासून दरोडे घोडी करत नाही. त्याची दरोडे घोडी ही अनेक वर्षापासून सुरू आहे. म्हणजे त्याला अनेक जणांचे चेहरे पाहण्याची काय सवय. पण प्रत्येकाचा चेहरा पाहताना त्याला आतापर्यंत दोनच भाव दिसले. एक, कोणीतरी चाकूला घाबरायचं आणि घाबरून आपली संपत्ती काढून घ्यायचा, आणि तो मनुष्य गयावया करून प्राणाची भीक मागायचा. त्याला एक चेहरा पाहण्याची सवय होती, भयभीत चेहरा. कुठला? भयभीत. पण काही माणसं जंगलात रस्ताय वाटणारी होणार हे गृहीत धरून शस्त्रास्त्र सैन्य घेऊन प्रवास करायचे. त्यांच्या हातात शस्त्र असायचे, परिणाम त्यांच्या डोळ्यामध्ये निडरता असायची, भय नसायचं. ते निडरपणे त्याचा सामना करायचे. जे आतापर्यंत त्याला भय नसलेले किंवा भय असलेले असे दोन प्रकारचे चेहरे पाहण्याची काय होती सवय होती. पण आज तिसरा चेहरा थोडा निराळा दिसला. देवर्षी नारदांच्या डोळ्यांमध्ये चेहऱ्यावर भय नव्हतं, प्रतिकार करण्याचा निडरपणाही नव्हता. कसे होते देवर्षी नारद? म्हणे नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोध विहीनाय ऋषीणां प्रवराय. अत्यंत प्रसन्न चेहऱ्याने या देवर्षी नारदांनी त्या रत्नाकराशी संवाद साधला. ते देवर्षी नारद म्हणतात, तू कोण आहेस? हे बघ, माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं धन संपत्ती नाही, धन संपत्ती बाळगणारी नाही म्हणायला माझ्याकडे एक धन आहे, राम नाम धन नसती. माझ्याकडे कुठलं धन आहे? तुका म्हणे पहा, शब्द हाच शब्देची गौरव पूजा करू. माझ्याकडे राम नाम हे दोन अक्षरांचं धन आहे. मीराबाई म्हणतात, पायो जीवने राम धन पायो. राम नावाचं रत्न आणि त्या रत्नाचं रत्न माझ्याकडे भरपूर आहे. त्या मीराबाईला म्हटलं, तुझ्याकडे एवढं धन आलं कुठून? तर
तिने सांगितलं म्हणे राम नावाचं धन या जगातलं सर्वोत्कृष्ट, तुम्हाला समजावं म्हणून शब्द करन्सी आहे. या जगामध्ये सर्वोत्कृष्ट करन्सी कुठली? राम नाम. म्हणजे कशी? तर मीराबाई सांगते कुठलंही धन बँकेमध्ये ठेवलं, शेअर मार्केटला टाकलं, कुठेही टाका, त्याची वाढण्याची गती कशी असते? मन. बँकेतलं व्याजदर 6-7% जास्त नाही ना, आणि तेही वर्षाला, किती दिवसाला? पण मीराबाई सांगते माझं रामधन बढत दिन सवायो, प्रत्येक दिवशी 1.25 वाढ. म्हणजे दिवसाला 25% व्याज. या जगात कुठली बँक देते का हो? दिवसाला 25% व्याज. आज तुम्ही एक राम नाम घेतलं तर उद्या त्या राम नामाचं मूल्य 1.25 होतं. म्हणून ते देवर्षी नारद सांगतात राम नाम धनमस्ती, माझ्याकडे राम नावाचं धन आहे. रत्नाकराला ते खोटं वाटतं, म्हणे हे तुझ्या गळ्यात काय? नारदांना वाटलं, म्हणे ही माझी वीणा आहे. म्हणे या वीणेत काही धन लपवलंय का? म्हणे नाही बाबा, वीणा हेच माझं धन आहे. आणि तुला आनंद देईल की हे धन जर तू घेणार असेल तर मी तुला ही वीणा द्यायला तयार आहे. तू ही वीणा घे आणि तू ही राम राम म्हण. आता देवर्षी नारदांनी काही चुकीचं सांगितलं का? त्यांनी सांगितली ही वीणा घे आणि राम नाम धर, तू ही या वीणेवरती घे ना. तर त्या रत्नाकराने सांगितलं म्हणजे तू मोठा लबाड दिसतोस. काय म्हणतोय तो? तू कोण दिसतोय? लबाड दिसतोय, चतुर दिसतोय. आपल्या भाषेत बोलायचं तर तो बोलबच्चन दिसतोय. बोलण्यात फसवतो म्हणे, ते काही नाही. तुझ्याकडे धन आहे, तू फक्त देण्याची आळण करतो. म्हणून त्या रत्नाकराने देवर्षी नारदांची पूर्ण झडती घेतली. कधी पायाला हात लावून पाहिलं, कधी धोत्राला हात लावून पाहिलं, कधी कवरेला पैशात का बघितलं, जांभळ्याला चाच पडून पाहिलं, पाठीवर, पोटावर, तोंडावर, गालावर, सगळीकडे देवर्षी नारदांना स्पर्श केला, पण काहीही सापडलं नाही. देवर्षी नारदांकडे काही सापडलं नाही म्हटल्यावरती रत्नाकर नाराज झाला. देवर्षी नारदांनी त्याला नाराज झाले. देवर्षी नारद सांगतात अरे रत्नाकरा, का नाराज झाला? माझ्याकडे काही सापडलं नाही म्हणून नाराज होतो. तुला मी सांग, या जगतामध्ये पूर्ण परब्रह्म सच्चिदानंद घन नारायण प्रत्येक जीवावरती कृपा करायला तयार आहे. पण ती कृपा प्राप्त करून घेण्यासाठी मनुष्याने कसं आचरण केलं पाहिजे? मला तुझी कीव येते, मला तुझी दया येते की तो नारायण तुझ्यावर कृपा कशी करणार. रामायणातलं वाक्य आहे, देवर्षी नारदांना रत्नाकराची कीव आली, कारण ही संतांची स्वभाव प्रवृत्ती आहे. बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा मनोनिया. तुमचा आणि आमचा कळवळा निळा, संतांचा कळवळा निळा. मी आता कथासत्री शर्ट घातला बाहेर फिरायला गेलो, कोणीतरी माझ्या समोर आलं, अवृत्ती 4 दिवस झाले मी जेवलो नाही, अन्न द्या, पाणी द्या. मला जेवणाला मी लगेच दयाला म्हणणार 100 रुपये त्याला देऊन जेवण. आणि स्वतःला खुशाल इमारत समजून घालणार स्वतःची की मी आज दया केली. लक्षात ठेवा, ती व्यावहारिक दया एका वेळेचं पोट भरू शकतो. किती वेळेचं?
संत अशा व्यावहारिक कृपा करत नाही, ते पूर्ण आयुष्याचं कल्याण करतात. देवर्षी नारदांनी सांगितलं, हे पण म्हणे या जगात 2 नियम आहेत. म्हणे काय? परोपकाराय पुण्याय, दुसऱ्याला आनंद होईल, दुसऱ्याला समाधान होईल असं कर्म करणं, याला म्हणायचं पुण्य. पापाय परपीडनम, दुसऱ्याला त्रास होईल, दुसऱ्याला क्लेश होईल असं कर्म करणं, याला म्हणायचं पाप. पाप पुण्याची सोपी व्याख्या देवर्षी नारदांनी सांगितली. देवर्षी नारदांनी सांगताक्षणी त्या बाल्याच्या रत्नाकराच्या मनात विचार आला की हा मनुष्य बोलतोय, हा काहीतरी निराळं. आजपर्यंत माझ्याशी हे कोणीही बोललेलं नाही. तो म्हणतोय, तुम्हाला काय वाटतं, मी धन काय सोय इच्छेने शोधतो? धन सोडायला मला आनंद वाटतो, कोणाला मारून टाकायला मला आनंद वाटत नाही. म्हणे महाराज, लोकांना लुटणं, वेळ प्रसंगाने त्यांना मारून टाकणं हे माझ्या चरितार्थाचं साधन आहे. हे जर मी केलं नाही तर माझे वृद्धारी वडील, पत्नी, पुत्र, कन्या रोज दुपारी 12 वाजता काय खातील? देवर्षी नारदांनी सांगितलं, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण खरं सांग, तू पाप कर्म केलेलं आहेस. या पाप कर्मात तुझी आई, तुझे वडील, तुझे पत्नी, पुत्र, कन्या वाटेकरी होतील का? त्या वाक्याने हसून हसून सांगितलं, म्हणजे तुम्हाला माहिती नाही माझ्या आईचं माझ्यावर किती प्रेम आहे, माझ्या वडिलांचं माझ्यावर किती प्रेम आहे. बायकोचं माझ्यावर जीव ओवाळून टाकले, मुलांना तर मी बाका म्हणून हवा सांगा. ज्या अर्थी त्यांना मी रोज गुलाबजाम, श्रीखंड, पेढे, लाडू असं भोजन देतो, ते भक्षण करतात, त्या अर्थी या धनामुळेच त्यांना भोजन मिळालंय, म्हणजे ते त्या धनाचे काय वाटेकरी. मग धनाचे वाटेकरी आहेत तर पापाचे ते काय वाटेकरी असणार. देवर्षी नारदांनी स्मितास्तेने सांगितलं, काय रे रत्नाकरा, किती पाप केला असेल त्या रत्नाकराने मोठ्या अभिमानाने सांगितलं, महाराज, त्या झाडाखाली बघा आपल्याच्या 7 रांजण भरून मी पाप केलेलं आहे. किती? तुम्ही काही उपमा भरपूर खाल्लेला नाही आणि तुम्हाला झोप काही येत नाही, तुमची मानही पडलेली नाही, असं गृहीत धरून मी कथा सांगतोय. गोपाल कृष्ण भगवान, सच्चिदानंद भगवान की जय, राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान. तुम्हाला माझ्यातर्फे परवानगी आहे का? शेजारच्या मांडीवरती एक काम द्यायला हरकत नाही. हा विवाद तर माझ्याकडे फक्त पोट करा, पुढचं निरसन करायला मी तयार आहे. देवर्षी नारदांनी विचारलं, किती पाप केलं? त्यावेळेस तो रत्नाकर 7